आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। कळंब धाराशिव कळंब तालुक्यातील पाणगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। मुलाच्या डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडील जमीन विक्री करण्यास नकार देत होते। वारंवार सांगूनही शेत विकण्यास वडील सहमती देत नसल्याने मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून ठार केले। ही घटना रविवारी 10 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली। देवीदास भाऊराव वाघमारे वय 68 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खून करणाऱ्या आरोपी बालाजी देवीदास वाघमारे याला तातडीने अटक केली आहे। पाणगाव तालुका कळंब येथील देवीदास भाऊराव वाघमारे वय 68 हे सुगीचे दिवस असल्याने शनिवार दिनांक 9 मार्च रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले होते। ते रविवारी सकाळी शेतात मृतावस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली। तेव्हा मयताच्या मुलाने शेतीच्या वादातून वडिलांना मारल्याची माहिती देऊन 4 संशयितांची नावे सांगितली। या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांनी घटनास्थळी भेट दिली। येरमाळा पोलिसांना तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कळंब धाराशिव।